श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येकालाच अनुभव हे नक्कीच येत असतात, परंतु फरक मात्र असा असतो की काही लोकांना पटकन अनुभव येतात तर काही लोकांना स्वामींचे अनुभव यायला उशीर लागत असतो. परंतु श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीही कोणाचंही काही सुद्धा स्वतःकडे ठेवत नाहीत. तुम्हीच विचार करा की जर एखादा भक्त आहे आणि त्या भक्ताने स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आहे, भलेही त्याला सुरुवातीला नाही अनुभव दिले तरी देखील तुम्ही आपल्या चॅनलवर पुरावा आहे, कारण आपल्या चॅनलवर प्रत्येकाचे अनुभव स्वतःच्या शब्दामध्ये शेअर केले जातात आणि त्यांच्याच तोंडून तुम्ही ऐकू शकता की त्यांना अनुभव कशा प्रकारे येतात. आणि त्यांचे अनुभव एवढे सुंदर असतात आणि इतके अनुभव असतात की असं वाटतं की स्वामी त्याच भक्तांच्या बरोबर आहेत की काय आणि प्रत्येक वेळी त्या भक्तांना तारून नेतात. अशाच प्रकारचे अनुभव स्वामींच्या सेवेमध्ये येतात. सुरुवातीला जर काही भक्तांना तर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अगदी 1 महिन्यामध्ये सुद्धा अनुभव येतात. काही भक्त असे देखील आहेत की स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली आणि अगदी 2 दिवसामध्ये देखील अनुभव यायला सुरुवात झालेली आहे. तर खरोखर स्वामींच्या भक्तीमध्ये ना इतका म्हणजे इतके अनुभव आहेत, इतके अनुभव आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आणि तेवढेच एवढे विश्वासाचे आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींनी वेगवेगळे चमत्कार केलेले आहेत. खरोखरच स्वामींची भक्ती करणारी लोकंसुद्धा धन्य आहेत, भाग्यवंत आहेत, कारण स्वतः स्वामी आपल्या भक्तांची निवड करत असतात आणि त्यांना भक्तीमध्ये घेत असतात. ज्यांना स्वामींना आपल्या भक्तीमध्ये घ्यायचं आहे ते कोणतेही चमत्कार करतात आणि कशाही प्रकारे त्यांच्याजवळ अनुभव पोहोचवतात किंवा काहीही करून ते आपल्याला भक्तीमध्ये घेतच असतात. फक्त त्यासाठी स्वामींची इच्छा असावी लागते. आणि मी तर प्रत्येक वेळी असंच म्हणत असते की स्वामींची भक्ती करणारा प्रत्येक भक्त हा भाग्यवंत आहे, कारण स्वतः स्वामींनी आपल्या भक्तांची निवड केलेली असते. तर खरोखर स्वामींच्या सेवेमध्ये आलेल्या प्रत्येक भक्तांचे अनुभव हे खूप सुंदर सुंदर असतात. आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई देखील शिर्डीजवळील निमगाव येथील आहेत. तर त्या ताईंचं नाव हे आकांक्षा गायकवाड आहे. या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत. चला तर मग या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते चमत्कार केलेले आहेत जाणून घेऊ या ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. फोन केला होता, अनुभव शेअर करायचा आहे. हो, पण काल तुम्ही घेतलाच नाही कॉल माझा. हा हा म्हणूनच आज केला ना. नाव सांगा. आणि त्यात माहिती का, माझं बॅलन्स संपलेलं कालच. तर मी होप सोडली होती, म्हटलं तुम्ही कॉल कराल नाही कराल येते. तर आज गुरुवार. नाव सांगायचंय ताई. हो, आकांक्षा गायकवाड. राहता कुठं ते सांगायचंय का? शिर्डीजवळ एक निमगाव म्हणून छोटस गाव आहे, तिथे. कोणतं गाव? निमगाव. निमगाव. कशा आला सेवेमध्ये? म्हणजे तशी मी ना 5-5.5 वर्षापासून स्वामी सेवेत आहे. पण माझी जी इच्छा आहे ना, ज्यासाठी मी स्वामी सेवा केली ती अजून माझी काही झाली नाही पूर्ण. पण आमच्या आयुष्यात खूप सारे म्हणजे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत. तर त्यामुळे म्हणजे कधी कधी स्वामींवर रुसवाफुद्दी पण होती, पण जास्तीत जास्त स्वामी सेवा सोडली तर एक किंवा 1.5 दिवसासाठी सोडते मी, पण मला स्वामींशिवाय होतच नाही. तर आता काय झालं, मागे माझ्या पप्पांचे फ्रेंड आहेत, ते मुस्लिम आहेत. तर त्यांची वाईफ ना आजारी होती 1 महिन्यापासून. तर असं आम्ही पप्पांनी कॉलवर बोलत होती, तर पप्पांनी सांगितलं की त्या अंकलची वाईफ ना आजारी म्हणे
तर 1 महिन्यापासून अंथरुणावर होत्या त्या मावशी. हा हा तर त्यांनी खूप दवाखाने वगैरे केले, पण तिथे काहीच त्यांना ना फरक नाही पडला. हा हा. तर म्हणजे जिथे जिथे त्यांनी ट्रीटमेंट घेतली ना ते सगळं जास्तीतच झालं त्यांचं. अरे बापरे. दुखणं वाढलं आणि 1 महिन्यापासून त्या मावशी अंथरुणावर खेळत होत्या. म्हणजे काहीच त्यांना होत खात काय होतं, त्रास काय होता? म्हणजे त्यांना ते काय झालेलं ते पण मला व्यवस्थित सांगता येणार नाही. म्हणजे ना त्यांचा मुलगा आहे ना, हम्म. तर तो अद्रकीचा काहीतरी बिझनेस करतो वाटतं. हा हा. तर जो व्यापारी होता ना, हम्म. त्याने त्याला त्याची अद्रक विकलेली 2.5 लाखाला, पण त्याने त्या व्यापाऱ्याने त्याला काही पैसेच दिले नाही. अरे बापरे. आणि यांनी दुसऱ्यांकडून पैसे घेतलेले, तर समोरचे माणसं येऊन यांना शिव्या वगैरे देऊन गेलेले, खूप काही काही बोलून गेले वाटतं. तर 3-3.5 महिन्यापासून यांचं चालू होतं. मग त्या मावशीने ते डोक्यात घेतलं, त्यामुळे त्या पूर्ण हे झालेल्या. तर मग पप्पा असेच मला बोलले की म्हणे दीदी त्या मावशी खूप म्हणजे त्यांना ना बरंच नाही, त्यांच्या घरात खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत आणि ते खूप टेन्शन मध्ये. तर मी म्हटलं त्यांना तारक मंत्राचं तीर्थ बनवून त्यांना द्यायला लावा. तर पप्पा म्हणे ते मुस्लिम आहे म्हणे, ते ऐकणार नाही म्हणे असं. तर मी म्हटलं ते ऐकणार नाही मग तुम्ही बनवून द्या. तर पप्पा म्हणे मला पण तारक मंत्र माहिती नाही. तर मी म्हटलं मी त्यांना ना गुगलवर सर्च करायला लावा, तिथे येतो आणि त्यांना ते 11 वेळा बोलून त्यांना पाणी द्यायला लावा म्हटलं. तर पप्पा म्हणे ते ऐकणार नाही, ते म्हणजे ते मुस्लिम आहेत ना, तर मग ते म्हणतील त्यांचे रिलेटिव्ह काय म्हणतील असं तसं. तर पप्पा म्हणे एक काम कर, तू कॉलवर म्हणजे मी तुला कॉल करेल, तू तिकडून बोल, मी इकडून ना तांब्यावर हात ठेवेल आणि तसं पाणी बनवून देईल म्हणे. तर मग मी तयार झाली आणि ज्या मावशी 1 महिन्यापासून अंथरुणावर खेळून होत्या, ह्या सोमवारी बरं म्हणजे सोमवारी काय तारीख होती तरी पाठीमागच्या का? आत्ता 1 तारीख म्हणजे नाही, 30 का 31 असेल बघ. तेव्हाच. तर मग मी इकडून तारक मंत्र बोलली फोनवर आणि पप्पांनी ते केलं आणि ते पाणी दिलं. तर त्या मावशी ज्या उठून बसत नव्हत्या, पप्पा म्हणे अर्ध्या तासातच त्या उठून बसल्या म्हणे. फक्त अर्ध्या तासात? हो. अरे बापरे. आणि मग अंगावर चार येत आहेत. म्हणजे मला वाटलं नव्हतं बरं, मी बोलायची पप्पांना, मी कॉलवर कशी करू, त्याचं थोडी त्यांनी त्यांचं बोललं तर ते हे होईल. पण पप्पा म्हणे मला तारक मंत्राचं माहिती नव्हतं, मी पहिल्यांदा बघितलं म्हणे असं. जिथे 1 महिन्यापासून दवाखाने करून हे होते म्हणे परेशान, अर्ध्या तासातच त्या मावशी उठून बसल्या. आणि पप्पा म्हणे मी उद्या पण कॉल करेल म्हणे, तर तू उद्या ना 51 वेळा बोल म्हणे तारक मंत्र. तर मग दुसऱ्या दिवशी ना म्हणजे परवा मंगळवार होता ना, तर त्या दिवशी माझी इथे ना ते आखाडाचं काहीतरी देवीला नैवेद्य नसतो का, तर माझ्या पाठीमागे पुरणपोळीचा स्वयंपाकाचा घाट होता. मी पप्पांना बोलली माझं काम आवरलं की मी देते म्हटलं ते. तर मग ते दुसऱ्या दिवशी 51 वेळा दिलं ना, तर त्या मावशीना खात पण नव्हत्या ना म्हणे काही. त्या दिवशी त्यांनी शिरा पण खाल्ला, अंघोळ पण केली आणि घरातल्या घरात चालल्या पण म्हणे त्या. अरे बापरे, म्हणजे 2च दिवसात तेवढा मोठा चमत्कार. हो बघा. मग माझी मम्मी आणि ते बोलत होते मला की तू तुझं सगळं काम सोड म्हणे, पण आधी त्या मावशीला तू तारक तीर्थ ना इकडून बोल, ते तिकडे बनवतील तसं कर म्हणे. अरे वा, म्हणजे त्यांना पण आता स्वामींवर विश्वास बसला. हो आणि ते मुस्लिम होते ना, मुस्लिम आहेत ते. मग त्यांना विश्वास वाटला का की स्वामींचा चमत्कार आहे म्हणून? हो आहे. पण ना मी पप्पांना सांगितलं त्यांना त्यांचं बनवायला लावा, तर ते म्हणता की त्यांच्या डोक्यातच बसत नाही आणि ते बोलता की तुम्हीच करा आणि आम्हाला द्या म्हणून. आणि त्या काकांचं पोट म्हणजे त्यांनी घरात पण सगळीकडे टाकलं वाटतं ते, आणि त्या काकांचं पोट वगैरे दुखतं ना, तर त्यांनी त्यांच्या पोटाला पण लावलं आणि स्वतः पण पिले म्हणे जरासं. अरे वा. म्हणजे ते घरात सगळ्यांना देतात असं. त्यांना तो अनुभव. विश्वास बसलाय, मग त्यांना म्हणायचं जरी तुम्हाला सेवा वगैरे करायची असेल तर तुम्ही नामस्मरण करा. हो तेच. आणि मी त्यांना म्हणणार होती की तुम्ही नुसतं नामस्मरण जरी केलं ना, तर निदान स्वामींची इच्छा असेल तर 3 महिन्यात तो माणूस स्वतःहून तुम्हाला ते पैसे देईल ना. हो ना, आपोआप म्हणजे स्वामींचं नामस्मरण केलं की आपोआपच प्रचिती येत जाते ना ताई. हो. असा तो म्हणजे ते तारक मंत्र दिल्यानंतर फक्त अवघ्या 30 मिनिटांमध्ये त्यांना रिझल्ट आला त्याचा. हो ना, नाही केवढा मोठा चमत्कार आहे हा ताई. हो.
आणि ते पण माहिती का, मी इथून जवळपास 150 किंवा 160 किलोमीटरवर अंतरावर माझे पप्पा होते. आणि ते होते इतक्या दूरवर हे झालं. किती छान जुगाड लावलं ताई तुम्ही सांगा. मोबाईलचा एकदम बरोबर वापर केला. आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा माझा स्वतःचा अनुभव म्हणजे मी ना स्पर्धा परीक्षेची तयारी करते बरं. आता का? तर माझा तर 2 फेब्रुवारीला माझी एक्झाम होती नगरला. आणि मी इकडे असते ना शिर्डी-जवळ निमगाव. तर म्हणजे अहिल्यानगरला ताई. हो, अहिल्यानगर. अच्छा अच्छा. तर मग तर माझी ती तयारी चालू ना, तर माझी 2 फेब्रुवारीला एक्झाम होती. आणि 1 फेब्रुवारीला ना मला ना असं अस्वस्थ फील होत होतं. तर मी स्वामींना म्हटलं की उद्या माझी एक्झाम आहे ना, आज माझं काय नाटक चालू आहे म्हटलं स्वामी हे. असं जशी मी स्वामींशी मनातल्या मनात बोलत होती. आणि त्या दिवशी ना मी दिवसभर अंघोळ पण नाही केली. तर मग माझं ठरलेलं की मी संध्याकाळी अंघोळ करेल आणि इथे ना म्हणजे 20-25 म्हणजे 30 किंवा 35 मिनिट लागतं मला केंद्रात जायला, पायी जायला. तर मी म्हटलं की मी केंद्रात जाईल म्हणून. मग मी तसं ठरवलं बरं. आणि संध्याकाळी अंघोळ वगैरे केली आणि 6:30ला आरती असायची तेव्हा. तर मी आरतीला जायला निघाली. तर त्या दिवशी केंद्रातून ना मी घरातूनच बॉटल घेतली की मला तीर्थ घ्यायचंय म्हटलं सोबत माझ्या. तर मी बॉटल पण घेतली आणि माझ्या 2 बहिणींना घेऊन सोबत आम्ही गेलो केंद्रामध्ये. त्या दिवशी केंद्रात ना प्रसादात ना पेढा होता. आणि आम्ही नेहमी पेढा खातो बरं. पण त्या दिवशी आम्ही तिघींनी पण जरासा खाल्ला आणि तो कॅरी बॅग मध्ये असं हे करून माझ्या बॅग मध्ये ठेवला मी पेढा. आणि तीर्थ पण सोबत घेतलं. दुसऱ्या दिवशी माझी एक्झाम होती ना, सकाळी मम्मीने लवकर उठवलं आणि मी गुरुचरित्राचा ना 14वा आणि 18वा अध्याय वाचला बरं. अरे वा. आणि मनात काय आलं काय माहिती, म्हटलं आता ना गुरुचरित्र सोबत घेऊन जावं. तर मम्मी म्हणत होती ते तसं चालत नाही, तू काही पण करती, ते पागल सारखं कशाला घेऊन जाते. मी म्हटलं नाही मला घेऊन जायचंय म्हटलं. आणि असं करून आम्ही सकाळी ना 6 वाजता घर सोडलं बरं. आणि आम्हाला अहिल्यानगरला जायचं होतं ना. तर म्हणजे 7:30ला ना रिपोर्टिंग टाइम होता माझा आणि 8:30ला गेट बंद होणार होता. आणि आम्ही जात होतो आणि इकडे एक बाबळेश्वर म्हणून गाव आहे. तिथे जाता जाता मध्येच म्हणजे 6:30च्या नंतर मध्ये रस्त्या आम्ही ना म्हणजे ऑलरेडी लेट होतो. आणि भैया ना स्पीड मध्ये होता, बाईक स्प्लेंडरवर होतो आम्ही. तर जाता जाता मी काय झालं, मध्ये स्पीड ब्रेकर आला ना, मी इतकी जोराची म्हणजे त्या गाडीवरून उडून पडली माहिती का. खूप असे दूरवर मी फरफटत गेली. पण माझ्या हातात बॅग होती. बॅग मध्ये ना गुरुचरित्र होतं. तर ते मी असंच माझ्या उराशी धरलेलं बरं. ते पडून नाही दिलं मी. आणि मी डोक्यावरून अशी खूप जोराची अशी घसरत गेली बरं डोरावरून पुढे. आणि मनातल्या मनात म्हटलं आता संपलं म्हटलं माझं सगळं. आता काहीच उरलं नाही असं मला वाटलं की मी गेली काय. पण डोक्यात होतं की मला एक्झामला जायचंय म्हणून. अशी मी खूप म्हणजे तरी 30-40 सेकंद मी अशी डोक्यावर फरफटत गेली असेल एकदम जोराची. आणि माझा भाऊ एवढ्या स्पीड मध्ये होती ना, मी पडून गेली तरी भैया खूप सारं पुढे निघून गेलेला. स्पीड मध्ये असल्यामुळे त्याला काय लगेच समजलं पण नसेल. आणि समजलंच नाही. त्याला जेव्हा समजलं तेव्हा तो रिटर्न आलेला. आणि मग मला एवढं डोक्याला लागलेलं ना, तरी मी माझी स्वतःहून उभी राहिली. आणि मला ना म्हणजे जास्तीचं काही झालेलं नाही बरं. तर हाताचं साल्ट वगैरे सगळं निघालेलं. डोक्याला 2 ठिकाणी लागलेलं आणि डोळ्याच्या वर लागलेलं. म्हणजे जिथे लोक ना डायरेक्ट म्हणजे एक्सपायर होता, त्यांचं हातबीत वगैरे तुटतो काहीतरी होतो. तर गुरुचरित्राने मला काहीच होऊन नाही दिलं. हो ना. तुम्हाला त्या दिवशी बघा ना, त्या दिवशी योगायोग म्हणजे तुम्हाला वाटलं की आपण गुरुचरित्र घेऊन बरोबर जावं. म्हणजे एक तुम्हाला असं म्हणजे मनामध्ये असं स्वामींनी दाखवून दिलं की ते गुरुचरित्र पुढे घे तुझ्या बरोबर, पुढे संकट येणार नाही. आणि ना म्हणजे आणि त्याच्या आधी ना 6-7 दिवस झाले होते. तो आकाश जागा नाही का, त्याचं ते गाणं आहे, संकटाला पाठीशी उभा तू समर्थ. मी फक्त 7 दिवसापासून फक्त तेच गाणं ऐकायची. आणि जेव्हापासून घरातून निघाली ना, तर मोबाईलवर माझं इयरफोन लावून माझ्या कानात तेच गाणं चालू होतं. जसं स्वामी आधीच मला सांगत होते तुझ्यावर संकट येणार म्हणून. हो ना. आणि त्याचबरोबर संकट आलं तरी स्वामी पाठीशी आहे ते गाणं.
आणि मग मी जेव्हा पडली ना, भैया म्हणे आता नाही जायचं म्हणे एक्झामला. मग भैयाने घरी फोन केला मम्मीला की ती अशी अशी पडली म्हणे आणि तिला लागलेलं आहे, तर मी तिला काही पुढे घेऊन जाणार नाही, अजून पुढे काहीतरी होईल म्हणे. तर मी म्हंटल नाही, मी एवढं दिवस रात्र अभ्यास केलेला आहे, मला जायचंय म्हटलं एक्झामला. मग मी ना घाईघाईमध्ये ना घरी फोन लावायचा, तर चुकून माझ्या पप्पांना लागला. मग पप्पा भैयाला बोलले की तिला घेऊन जा म्हणे एक्झामला. तर मला इतकं लागलेलं होतं माहिती का, ते रक्त वगैरे निघत होते. ते सेंटरवर पण सगळेजण बघत होते की असं कसं झालं म्हणून, एवढं लागलेलं तरी आली तू. आणि एक म्हणजे ऑलरेडी ते आम्ही पडलो तिथे, ते मोबाईल वगैरे शोधायला आणि ते सगळं काही शोधायला वेळ गेला आमचा बरं तिथं पण 10-15 मिनिट. आणि मग ते तसं झालं. आणि सेंटरवर 8:30ला ना रिपोर्टिंग टाइम बंद होणार होता, म्हणजे जिथे गेट बंद होतो 8:30ला. मी ऑलरेडी खूप वेळा एक्झामला गेलेली आहे, काही सेकंद जरी लेट झालं तरी न्यूज वर येतं बघा की स्टुडंटला आतमध्ये घेतलं नाही, असं नाही तसं नाही. मी 8:30 वाजून गेली होती तरी स्वामींनी गेट बंद केलेला होता, तरी मला एंट्री मिळाली. अरे वा वा, म्हणजे स्वामी वाटच बघत होते तुमची. आणि जिथे ना म्हणजे आणि जर काही लागलं वगैरे तर आपण इमिजिएटली लगेच हॉस्पिटलमध्ये जातो ना. त्या दिवशी मी सकाळी पडलेली 6:30च्या नंतर, मी डायरेक्ट संध्याकाळी 7-7:30ला हॉस्पिटलमध्ये गेलेली. बापरे, स्वामी यावेळेस तुम्हाला खरंच यश होत आहे. आणि जिथे म्हणजे लोकांचा हात वगैरे फ्रॅक्चर होतं, काही काही तर ऍक्सिडेंट म्हणजे तिथंच ऑन द स्पॉट त्यांची डेथ होती, पण माझं तसं काहीच झालं नाही. अहो, ब्रह्मांड नायक तुमच्या बरोबर होते ताई, कशाला तुम्हाला आणि मी म्हणजे मी आधी केंद्रात गेली होती ना, तेव्हापासून स्वामींना सांगत होती ना उद्या माझं एक्झाम आहे, माझ्यासोबत चला. तर मी रस्त्याने जाताना ना मला कुठेच म्हणजे कुठल्या तरी दुकानावर स्वामी दिसता, गाडीवर दिसता, पण त्या दिवशी कुठेच दिसत नव्हते बरं. आणि माझ्यासोबत असं झालं. मग मी घरी आली आणि मग माझं डोकं फिरलं की मी एवढं स्वामी सेवा केली, म्हटलं एक्झामला जाताना तुम्ही काय केलं माझ्यासोबत असं तसं. मी स्वामींच्या फोटोकडे पण बघत नव्हती आणि काहीच नाही. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या लक्षात आलं, तू मूर्ख आहे का म्हटलं, तूच स्वामींना बोलत होती स्वामी माझ्या सोबत चला सोबत चला. स्वामी सोबत होते म्हणून स्वामींनी तुला फुलासारखं जपलं, आणि तूच म्हणती की स्वामी दिसले नाही म्हणून कुठे. तुला कसे दिसतील, स्वामी तुझ्या सोबत होते. हो ना, हो ना, तुमच्या सोबत होते त्याच्यामुळे ते तुम्हाला दर्शन दिलं नाही. आता गुरुचरित्र तुम्ही बरोबर घेतलं, मग ते स्वामी तुमच्या बरोबरच आले ना ताई. हो. आणि म्हणजे खूप सारी स्वामी सेवा करून ना म्हणजे अजून पण माझा रिझल्ट लागलेला नाही. आणि तुम्हाला माहिती आहे ते शेखर साने सरांचे 2 स्तोत्र आहेत स्वामींचे. तर म्हणजे असं टेन्शन मध्ये एक एक गोष्टी माझ्या पुढे उलगडत जाता बरं. स्वामी उलगडा करतात तसं. तर शेखर साने सरांचे ते 2 स्तोत्र मी वाचते ना, तर त्याच्यात लिहिलेलं आहे बघा की तुम्ही म्हणजे जर हे केलं ना तर आनंदनाथ महाराज स्वतः प्रगटेल आणि तुम्हाला ना हे म्हणजे जे काही असेल ते सांगून जातील, म्हणजे वर देतील, असं तसं त्या स्तोत्रात आहे ना. तर तसंच एक दिवस मी आमच्या हॉलमध्ये झोपलेली होती ना, हॉलमध्येच आमचं देवघर आहे, तिथं स्वामींचं फोटो मूर्ती वगैरे. माझे खूप सारे एक अनुभव आहे, तुम्हाला सगळे सांगेल आज. तर मग त्या दिवशी ना मला स्वप्नात ना एक कुणीतरी माणूस आलेला आणि तो मला स्वप्नात सांगून गेलेला की तू त्या दिवशी एक्झामला जात होती, तू म्हणजे तू गाडीवरून पडली होती, तुला असं झालं होतं तसं झालं होतं, त्याच एक्झाम मध्ये तुझं काम होणार आहे म्हणे बरं. आणि मला तारीख पण दिली होती आणि तुझं लग्न तारीख पण असं तसं मला सांगितलेलं. तर मग आता बघू ती गोष्ट खरं होती की काय. पण आता घरच्यांना सांगितलं, घरचे बोलतात ना त्या स्वामी सेवा करून काय पागल झालेली काय म्हणून. नाही ताई, तुम्हाला तो व्यक्ती सांगणारा कसा दिसत होता तरी? म्हणजे ना खूप असं म्हणजे ते खूप छान होतं बरं. पण ते आनंदनाथ महाराज असे म्हातारे वगैरे असतील ना, पण ते म्हातारा टाईप नव्हतं ते. नाही, नसतात ताई, तसं नसतं. म्हणजे स्वामींचं आहे त्या रूपामध्ये येऊन सांगावं असं पण नसतं ताई. आणि मी अशी स्वामी सेवा करते ना, म्हणजे जे वेड्यासारखं मनात येईन तसं करते. कधी 500 मुद्रा घालते स्वामींना, कधी 1000च घालती, कधी 108 औदुंबरात प्रदक्षिणा घालती. आता सध्या कमी केलेलं आहे. एक दिवस मला स्वप्न पडलं, मला गुरुचरित्राचं पारायण करायचंय ना, तर मला स्वप्नात असं दिसलं मी आणि माझे पप्पा ना गाणगापूरला ना गुरुचरित्राचं 3 दिवसाचं पारायण करत आहे म्हणून. अरे वा. त्याच्यानंतर ना मी 3 वेळा गुरुचरित्राचं पारायण करायचं ट्राय केलं बरं, पण माझ्याकडून झालंच नाही ते. एक दिवस ना मी झोपलेली होती, मला स्वप्नात ना
म्हणजे मी आणि माझी मावशी आणि मम्मी आम्ही स्वामींच्या मंदिरात चाललेलो. पण मध्येच ना कॉल आला आणि मम्मी आणि मावशी वापस घरी निघून गेलेले. तर मी म्हंटल काय वेडे, स्वामींच्या इथे यायचं तर आली पण नाही, निघून गेले म्हंटल. तर मग मंदिरात जाण्याच्या आधी ना फुलांचं झाड होतं ना, मी तिथे फुलं वेचत होती बरं. तर मी असे 4 फुलं घेतलेले 2 फुलं माझ्या हातात आले आणि 2 फुलं पडून गेले. तर मी म्हटलं असं कसं झालं, हे फुलंच आहे तरी माझ्या हातात का बरं येत नाहीये. तर मी मनातल्या मनात बोलू लागली की लालच बुरी बला आहे, लालच बुरी बला आहे म्हणून बरं. आणि मी मध्ये मंदिरात गेली आणि मंदिरात गेली. तिथे ना ती महाराजांची मूर्ती होती, स्वामी समर्थांची की शंकर महाराजांची तेच मला माहिती नाही. आणि मी तिथे जाऊन बोलते की देवा मला आता तरी नोकरी लागेल का रे. तर त्या मूर्तीचा ना पाय हल्ला. तर मी लोकांना म्हणू लागली ते बघा पाय हलू लागला म्हणून त्याचा. असं झालेलं मला. आणि मग नंतर मला मी म्हंटल मला असं कसं स्वप्न पडलं. मग नंतर मला त्याचा अर्थ कळाला बरं. मी खूप सारी सेवा करते ना की मला आता हे व्हावं ते व्हावं. तर मग कदाचित स्वामींना सांगायचं असं एवढं पण येण्यासारखं करू नको म्हणून. मी तुला सांगितलेलं आहे स्वप्नात गाणगापूरला गुरुचरित्राचं पारायण करायचं, तरी तू घरी का बरं त्याचं हे करते म्हणून असं. त्याचा अर्थ काहीतरी आपल्या योग्यतेचे संकेत देतात ना. त्यानंतर ना मी ते पारायणाचा नादच सोडून दिला. मी म्हटलं आता करायचंच नाही गुरुचरित्राचं पारायण मला कधी. नाही योग असेल तर जाऊन या ना मग तुम्ही गाणगापूरला. म्हणजे ना आता एकदा ना आता एप्रिल मधला मी माझा एक अनुभव सांगते बरं. घरामध्ये 1 मिनिट. मग आता गुरुपौर्णिमा आली ना, मग तुम्ही आसपास कुठं केंद्र असेल तर तिथं जाऊन करा 3 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण. ते आहे म्हणजे अशी आमची इच्छा चालू आहे आता सध्या की अक्कलकोटला जायचं म्हणून. बघू महाराजांचा योग असला तेव्हा. मी अक्कलकोटला कशी गेली हे सांगते. जवळपास 5.5 वर्षापासून ना स्वामी सेवा करत होती अशीच रडकी पडकी. आणि म्हणजे मी सुरुवातीपासून सांगते, जेव्हा ना मी लहान होती ना तेव्हा माझे मित्रमैत्रिणी स्वामींच्या केंद्रात जात होती. तर तेव्हा मी बोलायची ह्या म्हाताऱ्याकडे कशाला जाता, काय यायचं असं तसं मी नाव ठेवायची त्यांना. आणि संडेला ना हे असतं ना काय म्हणतात त्याला बालसंस्कार केंद्र. तर तेव्हा माझे मित्रमैत्रिणी जायचे ना, मी पण नव्हती जात बरं आरतीला वगैरे. तर मी नाव ठेवायची. मी 8वीला होती तेव्हा माझी मावशी ना गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेली. तर ते शेवटचे 2 दिवस बाकी होते आणि शेवटचे 2 दिवस बाकी होते ना, तर तिला पिरियड्स आले. तर मम्मी मला बोलली की तिला चालत नाही तर तू जाऊन केंद्रात पारायण कर. मी म्हंटल मला हे रिकामे उद्योग येणार नाही, म्हंटल मी काही जाणार नाही तिथं. तर मम्मी म्हणे नाही म्हणे घरातून संस्कृत तुलाच वाचता येतं असं तसं, तू जा म्हणे. तर मग मी गेली बरं तिथे आणि मी काही वाचलं बिचलं नव्हतं, नुसते डोळे फिरवलेले होते कारण की माझा विश्वासच नव्हता स्वामींवर. असं झालं. आणि मग 2020 मध्ये जेव्हा आम्ही इकडे शिर्डीकडे शिफ्ट झालो कन्नड वरून, तर मला ना स्वप्नात ना आधी एक दिवस ना साईबाबा दिसला बरं स्वप्नामध्ये. हॉलमध्ये बेडवर आमच्या ते झोपलेले आणि सगळीकडे ना असा हिरवा हिरवा प्रकाश होता. तर मी म्हंटल मला असं कसं स्वप्न पडलं. ते 15 दिवस होऊन गेले आणि स्वप्नात ना मला ना स्वामी समर्थ महाराज दिसले बरं. आणि ते सगळीकडे असा सोनेरी प्रकाश बरं. तर आणि स्वामी नुसते लंगोट घालतात ना, ते उभे राहिले आणि हात करून असं हे करायला लागले ना जसं आपल्याला आशीर्वाद देत आहे. तर मी त्यांच्याकडे बघून हसली. म्हटलं हे काय असं उघडे पागड म्हणलं. ते पण माझ्याकडे बघून हसले, मी पण त्यांच्याकडे बघून हसले. आणि मी आधी कधीच म्हणजे देवाचं करत नव्हती. आणि मग मला असं स्वप्न पडलं आणि मग माझ्या डोक्यात तेच की मला असं का बरं स्वप्न पडलं. मी एक दिवस मम्मीला सांगायला लागली की मला असं स्वप्न पडलं आणि मी आपसूक रडायला लागली मम्मीकडे. आणि मग नंतर मी त्याचा असा मी तेव्हा बालिश बुद्धी आणि मी बोलायची मम्मीला की मला ना साईबाबा दिसले, हिरवा प्रकाश होता म्हणजे पैशाची कमी पडणार नाही. स्वामी दिसले, सोनेरी प्रकाश होता म्हणजे मला सोन्याची कमीच पडणार नाही माझ्या आयुष्यामध्ये. असं चांगलं होतंय सगळं. आणि म्हणजे जवळपास 5.5 वर्षाच्या वर स्वामी सेवा करू लागली. मला नोकरी लागावी म्हणून अजून पण काही कशातच काही नाही माझं. पण आणि मागे ना घरात असं जरासं हे झालं होतं आणि मला इतका राग आलेला ना, मी डायरेक्ट बॅग भरली माझी, बॅग मध्ये एक ड्रेस घातला आणि डायरेक्ट इथून अक्कलकोटला जायला निघाली बरं. घरात कुणाला सांगितलं. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती 12 एप्रिलला.
हा हा तर मग बस स्टँडवर गेली. एक तर मनात भीती वाटत होती, जाऊ की नको म्हणून. हा तर मग मी रिक्षात बसली आणि स्वामींना बोललं की स्वामी तुम्हाला जर मला येऊन द्यायचं असेल ना अक्कलकोटला, तुम्ही कुठेतरी गाडीवर मला दर्शन द्या म्हणून. हा हा तर मग तसं मला एका गाडीवर दिसले बरं स्वामी आणि त्याच्या खाली लिहिलं होतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर मी म्हटलं नाही हे खोटं असेल, अजून एखाद्या गाडीवर दिसा म्हटलं मला. थोडं पुढे गेली, परत दुसऱ्या गाडीवर पण स्वामी दिसले बरं. आणि मग बस स्टँडवर जाऊन विचारलं की अक्कलकोट गाडी केव्हा आहे. तर ते काका मला बोलले की तुला आता अक्कलकोटला जायचंय का. मी म्हटलं हो. तर ते म्हणे सकाळीच 9 वाजता गाडी असते आणि 10 वाजता असते. अक्कलकोट गाडी निघून गेलेली आहे. तू आता एक काम कर म्हणे, आता सोलापूर गाडी येईल म्हणे आता. तर तेव्हा जा म्हणे तिच्यामध्ये बसून. मग म्हटलं मी सोलापूरवरून अक्कलकोटला कशी जाऊ. ते म्हणे अगं सोलापूरवरून खूप साऱ्या गाड्या असतात म्हणे अक्कलकोटला जायला. 5-5 मिनिटला गाड्या असतात म्हणे. तर मी म्हटलं चालेल ठीक आहे. मग मी बस स्टँडवर अर्धा तास 1 तासाचा तरी याच्यामध्ये वेट करत असेल बरं, पण बसच येत नव्हती. तर मी स्वामींना म्हटलं स्वामी आता मी फक्त 12 वाजेपर्यंत वेट करेल म्हटलं. 12 वाजेपर्यंत जर बस आली तर ठीक आहे, नाही तर मी आता डायरेक्ट वापस घरी जाईन म्हटलं. मग मोबाईल मध्ये बघितलं तर 12 पण वाजलेले, बस काही आली नाही. मी म्हटलं चला आता घराकडे निघा म्हटलं आता. आणि असं म्हणत नाही तर लगेच सोलापूरची बस आली बरं. मग मी असा विचार नाही केला की 12 वाजून गेले चल जाऊन दे घरी. तर मी डायरेक्ट सोलापूरच्या बसमध्ये बसून गेली बरं. आणि घरातून मी मम्मीला सांगून गेलेली होती की मी आज पौर्णिमा आहे ना तर कोपरगावच्या केंद्रामध्ये चालली म्हटलं स्वामी चरित्र सारामृत वाचायला. मम्मीने पण काही एवढं डोक्यात घेतलं नाही. तरी मम्मीच्या डोक्यात आलं होतं. ती मला बोलली तू नक्की कोपरगावलाच जा म्हणे, नाही तर दुसरीकडे जाशील आणि अजून माझ्या डोक्याला ताण देशील म्हणे काहीतरी. तर मी म्हटलं मम्मीने मला कसं माझ्या मनातलं कसं काय ओळखलं म्हटलं. असं पण म्हटली बरं मी. आणि मी डायरेक्ट सोलापूरच्या बसमध्ये बसली. आणि मग तसं मला दिवसभर कोणीच फोन नाही केला बरं. 7:30च्या नंतर मम्मीचा कॉल आला. मम्मी म्हणे आता ये ना घरी. आता किती वेळ रात्री म्हणे तिथं. मी म्हटलं काही नाही मम्मी आता आरती झाली का मी येते म्हटलं. मग 7:30 पण वाजून गेले. 8 वाजत आले. मम्मीचा परत कॉल आला. तर मी म्हटलं आता मी खोटं कशी बोलू ना, आता मी तर घरी वापस जाऊ शकत नाही. मी आता सोलापूरच्या जवळ आलेली आहे. तर मी म्हटलं मी चालली म्हटलं अक्कलकोटला. मग मम्मी इतकी शिव्या द्यायला लागली, तुला काही अक्कल आहे का म्हणे, तुला धाकच नाही कुणाचा, असं नाही खुशाल अक्कलकोटला निघून गेली, निदान घरी सांगायचं असं तसं. मम्मी 1-1 मिनिटाला मला कॉल करू लागली, मला शिव्या देऊ लागली नुसती. मी म्हटलंय बघा कुणाला काय समजायचं ते समजा म्हटलं. बघायला स्वामींना डोळे आहे, मी अक्कलकोटला चालली का कुठं चालली ते स्वामी बघून घेतील म्हटलं. तरी मम्मी तर कशाचं कॉलवर कॉल चालू. आणि त्या दिवशी माझा डाटा पण संपवला नाही बरं. मी म्हटलं यांना वाटेल की मी कुणासोबत पळून गेली म्हणून. संध्याकाळी यांना मंदिरात गेल्यावर ना व्हिडिओ कॉल करायला मी तसाच डाटा ठेवला. आणि मग 8:30ला ना 8:30च्या नंतर मी सोलापूरमध्ये पोहोचली बरं. आणि ते सोलापूरचं बस स्टँड मोठंच आहे आणि पहिल्यांदा गेलेली तर मला काही माहिती नव्हतं तिथे अक्कलकोटची बस कुठे लागती म्हणून. तर मग तिथे मी त्या सोलापूरच्या बसमधून उतरली आणि मग तिथे एक कंडक्टर होते. त्यांना विचारलं की अक्कलकोट बस कुठे म्हणून. तर ते म्हणे ती तिथं लागलेली म्हणे. तर जेव्हा त्या बसकडे गेली ना मी तर ती बस पूर्ण भरलेली होती बरं. आणि जशी ती माझ्याच वेट करत होती. अरे वा. की आणि तिथे बाकीचे काही जे प्रवासी होते ना ते उभे होते आणि एक आजोबांच्या शेजारी मला ना रिकामी सीट भेटली. तर अशी करत करत मी अक्कलकोटला पोहोचते. त्या बाबांना विचारत होती की अक्कलकोटला जायला किती वेळ लागेल असं तसं, तिथे राहायची कुठं काय असं तसं. मग ते मला सांगत होते. मग असं करत मी अक्कलकोटला पोहोचली. आणि आयुष्यात पहिल्यांदा गेलेली होती ना अक्कलकोटला. एवढी हे गेलेली होती ना, एवढी भांबावून गेलेली होती मी स्वामींना भेटण्यासाठी. मी तिथे गेल्याबरोबर ना चप्पल कुठं काढली हे विसरून गेली. आणि माशी करत करत मंदिरात गेली बरं. आणि मग लग्नाच्यासारखी परत घरी कॉल लावला व्हिडिओ कॉल करायला की मी अक्कलकोटच्याच मंदिरात आलेली म्हणून असं हे करायला. मग व्हिडिओ कॉल केला तरी पण मम्मी आणि घरचे याच्यात होते की कशाला गेली असं तसं म्हणून. सांगून नव्हतं जाता येत का, जास्ती जीत करते म्हणून. किती वाजता पोहोचला तुम्ही अक्कलकोट मध्ये? 10 वाजेच्या नंतर रात्री. अरे बापरे. आणि मग तशी मी अक्कलकोटला पोहोचली आणि मम्मी म्हणे आता तिथे मंदिरातच थांब म्हणे. मम्मीला वाटलं ना एकटी मुलगी कुठे काय जाईल असं तसं. तर मग मला म्हणे काहीतरी जेवण करून घे म्हणे.
तिथे मग अन्नछत्रामध्ये जेवायला गेली, पण माझं इतकं डोकं दुखत होतं ना रडून रडून, तर मला जेवणच गेलं नाही बरं. आणि मी म्हणजे जेवणाचं ताट घेतलं होतं आणि मला जेवणच गेलं नाही, तर म्हणजे ते तसंच उष्ट पडलं. तर मी स्वामींना बोलली की मी नाही खाऊ शकत म्हणलंय, माझं जाम डोकं दुखू लागलं. मला असं वाटत होतं मी डायरेक्ट चक्कर येऊन पडू काय म्हणून. मग तिथे ना यात्री निवास की यात्री भुवन काहीतरी ना, तर मग तिथे गेली बरं. म्हटलं तिथं राहायला काही असेल तर तिथे ना एक मावशी होती, तिची एक मुलगी होती आणि म्हणजे तिथे त्यांची एक नात होती. मग तिथे गेली ना, तर मी त्यांना विचारलं की मावशी मी इथे राहू शकते असं तसं, तर ते म्हणे हो म्हणे तू तिथे पावती फाड आणि ये. तर म्हणजे त्या जसं स्वामींनी ना माझं नियोजन करून ठेवलेलं होतं. मी तिथे एकटी होती तरी त्या दोघींनी मला त्यांची फॅमिली सारखं ट्रीट केलं आणि मी त्यांच्या सोबतच राहिली. अरे वा. आणि मग ती पल्लवी दीदी होती कोल्हापूरची, मग तिच्यासोबत राहिली. आणि मग रात्री म्हणजे तरी मला ना 12 वाजून गेले होते तिथं सगळं म्हणजे त्या तिथे राहायला. पल्लवी दीदीची त्यांची भेट व्हायला बरं. मग रात्रीचा 2:30 वाजता उठली आणि तिथे स्वामींचा एक फोटो होता, तो असा रागा रागा बघण्यासारखा. तसे स्वामी बोलतायत की इथे काय झोपा काढायला आली का म्हणून. मग रात्री ती पल्लवी दीदी होती ना, ते रात्री 2:30 वाजता उठून ना म्हणजे आवराआवरी करत होते, कारण की त्यांना ना 3 वाजता मंदिरात ना नंबर लावायचा होता बरं. तर मी म्हटलं त्यांना तुम्ही काय करतायत, ते म्हणे काही नाही अगं मंदिरात जायची तयारी. तर मी म्हटलं चला मला पण यायचंय, म्हटलं मला पण तुमच्यासोबत घेऊन चला. असं करत आम्ही लवकर आंघोळ करून 3 वाजेच्या आतमध्ये वटवृक्ष मंदिर आहे का तिथे नंबर लावला. आणि 5ची आरती वगैरे झाली. मम्मीने परत सकाळी व्हिडिओ कॉल केला, म्हणे तुझं अक्कलकोट फिरून तू आता आधी घराकडे निघ म्हणे. मी म्हटलं माझं झालं ना, जी इच्छा होती अक्कलकोटला येण्याची तीही. आणि मला ना मम्मी बोलत म्हणजे मम्मीला घरातून कुणीतरी बोलत असेल की तिने नाव ठेवण्यासारखं केलं असं तसं. मम्मी त्या टेन्शन मध्ये होती. मी म्हटलं का गं तुला कोणी काही बोललं का, तर मम्मी म्हणे नाही तू आधी ये म्हणे घरी. माझी मावशी ना ती म्हणायची ना मला की दीदी मम्मीला घरात बोललेले असं तसं, तू लवकर ये, तू घरी आल्यावर तू लय मार खाणार आहे असं तसं असं. तर मी काय केलं, स्वामी येताना ना गुरु लीलामृत हे पुस्तक आणलं बरं आणि स्वामींची एक मूर्ती आणली आणि सगळ्या रस्त्याने सांगत येत होती स्वामी मला घरी गेल्यावर ना तुम्हीच काही बोलायला नाही पाहिजे, तुम्हाला माहिती ना मी अक्कलकोटला आली होती असं तसं. आणि मी काय केलं काही नाही सगळं बघायला तुम्ही आहे. तर मी घरी आली ना मला कुणीच काही बोललं नाही. अरे वा. ते बरं झालं स्वामींनी ऐकलं ते पण. आणि परत माझी इच्छा होती, मग पल्लवी दीदी म्हणे ना आता केव्हा येणार, तर मी म्हटलं येईल, म्हटलं मला जेव्हा नोकरी लागेल ना तर तेव्हा मी माझ्या सगळ्या फॅमिलीला घेऊन येईल म्हटलं बरं. तर मग आता वटवृक्ष वटपौर्णिमा नव्हती का, ह्या पौर्णिमाला आमचं प्लॅन झालं बरं जायचं. आणि तर ठरलं होतं बसमध्येच जायचं म्हणून. आणि मी मम्मी आधी आम्ही दोघीच जाणार होतो, पण माझी मावशी ना तर ती मावशी काका तिचे 2 मुली ते पण ठरलं. आणि भैयाला मम्मी बोलत होती की तुला यायचंय का, तर भैया आधी नाही नाही म्हणत होता बरं. मग आम्ही जायला निघालो ना त्या दिवशी, आमची बस होती 10 वाजता. तर मग भैया आम्हाला सोडायला जात होता बस स्टँडवर. तर घरापासून काही सेकंद पुढे जात नाही तर भैया म्हणतो मम्मीला की मम्मी मी पण येऊ का, आपण ही गाडीच घेऊन जाऊ म्हणे. आणि मी आधी स्वामींना बोलत होती ना की काही पण करा भैयाला पण येऊन द्या आमच्या सोबत अक्कलकोटला म्हणून. ती पण इच्छा पूर्ण झाली. आणि ना मला इतका राग आला होता स्वामींचा. स्वामींनी ते मला स्वप्नामध्ये म्हणजे त्या माणसाने स्वप्नात सांगितलं होतं ना की तुला नोकरी लागन असं तसं. तारीख कोणती दिली ती माझी लक्षात नाही, पण हे मात्र नक्की लक्षात ना की त्यांनी सांगितलेलं स्वप्नात येऊन. तर मग मी बोलली होती ना मी अक्कलकोटला पेढे हे करन म्हणून. तर मग मला इतका राग आलेला होता आणि माझ्याकडे 1000 रुपये होते ना, मी सगळे पेढे घेतले 1000चे आणि अक्कलकोटमध्ये वाटून टाकले. मी म्हटलं घ्या माझी बरबादीचे पेढे स्वामी तुम्हाला. बापरे. म्हणजे माझं ना एकदम डोकं फिरल्यासारखं आहे बरं. मला जेव्हा स्वामींचा राग आला ना, मी घरात जर कुणी नसलं ना स्वामी पुढे जातील माझ्याच तोंडात मारून घ्यायची स्वामींच्या पुढे. नाही एवढा नाही राग नाही म्हणजे माझं आणि स्वामींचं नातंच तसं आहे. मी त्यांच्यावर रागवती पण तेवढीच, मला त्यांच्याशिवाय होत पण नाही. नाही हो की ते तर आहेच की त्याच्याशिवाय म्हणजे काय म्हणायचं अधिकार असल्याशिवाय दाखवत नाहीत ना ते. त्याच्यासाठी प्रेम पण असावं लागतं ना तेवढं स्वच्छ. आणि मी
आणि मी जेव्हा ना म्हणजे आधी 11 लाखाचा जप केलेला, त्याच्यानंतर 1.25 लाखाचा म्हणजे स्वामींनीच माझ्याकडून करून घेतलेलं. तर तेव्हा पण घरातले बोलत होते की काय तीनदा भावट सारखं स्वामी स्वामी करत राहते म्हणून. पूजा पण करायची ना मी, कधी कधी 500, 1000. तर घरातले बोलायचे अशी काय येण्यासारखी करते म्हणून मी. तर मी रूम मध्ये ना मुद्रा करायची. बापरे, भरपूर सेवा केली ताई. पण कसं असतं कधी कधी आपल्याला ते योग पण यावा लागतो ना ताई. नाही, हे आता सिरियल चालू होती ना, तर 16 जूनच्या वीक मध्ये होतं ना ते स्वामी एवढं सेवा करून पण आयुष्य असं का बरं उलटच फासे पडतं असं तसं. त्या दिवशी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की मागच्या जन्माचं प्रारब्ध असतं म्हणून. त्यामुळे मी शांत आहे. नाही, स्वामींची भक्ती केलेली वाया जात नाही हे मात्र अगदी 100% आणि सगळ्यात छान अनुभव म्हणजे त्या मुस्लिम काकांचा, त्यांची वाईफ लगेच अर्ध्या तासामध्ये हे झालं. नाही ताई, ते कसं की तुमची पुण्याई ताई, त्याच्यामुळे त्यांना त्यामध्ये भर पडली. तुम्ही इतक्या दिवसाची सेवा करताय पण कसं की तुमचा योग आला नाही जॉबचा, असं झालं त्याच्यामुळे. आणि मी ना आधी म्हणजे मी आधी बोलायची ना स्वामींना, स्वामी ज्या दिवशी मला पोस्टिंग मिळेल त्या दिवशीपासून 1 वर्षानंतर त्या दिवशीपासून 1 वर्षापर्यंत मी चप्पल यूज नाही करणार म्हटलं, अशी बोललेली. आणि नंतर परत मागे काहीतरी बोलली की स्वामी मी आताच चप्पल सोडेल म्हटलं. पण स्वामींचा परत मला राग आला. मी ती गोष्ट विसरून गेली बरं. स्वामींना दिलेले शब्द हे केला. मी अक्कलकोटला गेली, सगळ्यात आधी माझी चप्पल हरवली तिथं. म्हणजे मी इथे आनंदाच्या भरात कुठे काढली हेच मला कळालं नाही, कुठल्या गल्लीत गेली म्हणून. तर मग घरी आली, मम्मी बोलली होती आधी, मम्मी सांगितलं मी चप्पल सोडेल वगैरे असं तसं. मम्मी म्हणे तू स्वामींना बोलत होती ना चप्पल सोडेल, स्वामींनी तुझी चप्पल तिथेच काढून घेतली, तू आता चप्पलच घालू नको म्हणून. तेव्हापासून 12 एप्रिल पासून जी संध्याकाळपासून माझी चप्पल गायब आहे, त्या दिवशीपासून मी आजपर्यंत चप्पलच घातली नाही. बाहेर जरी गेली तरी विदाऊट चप्पलचीच जाती. जेव्हा मी बाहेर जाते ना तर ते लोक माझ्याकडे असे बघतात की म्हणजे चप्पलच नाही म्हणून. मी म्हटलं आयुष्यात बघ काही नाही मला भेटलेलं तर चप्पल घालून तरी काय करायचं म्हटलं, जाऊन दे म्हणून चप्पलच घालायची नाही मला. अरे बापरे, म्हणजे तुम्ही खरंच चप्पल घालत नाही ताई? नाही. अरे बापरे. नाही, यावेळेस यश देणार ताई तुम्हाला. आता पुढचा अनुभव ना तोच येणार ताई. आता तुम्हाला शब्द दिलाय ना, भले तो तुम्हाला स्वप्नात शब्द, पण स्वामी आता तुम्हाला समोर येऊन शब्द देणार आहेत का ताई, सांगा बरं. आणि तुम्हाला एक सांगते, माझ्या घरात ना म्हणजे सतत नॉनव्हेज वगैरे खाता. माझा एक मामा आहे ना, अनिल मामा म्हणून, तर तो दारू पिऊन इतका धिंगाणा करतो घरामध्ये जर आला कधी तर. जेव्हा मी अक्कलकोटवरून स्वामींची मूर्ती आणलेली ना, तर तो जरी झाला ना, तो आधी अंडे वगैरे तळून खायचा किंवा दारू पिऊन धिंगाणा करायचा. तो इतका शांत असतो माहिती का, ज्या दिवशी आलेला असला ना त्या दिवशी पिलेला असला त्या दिवशी तमाशा करतो तो. बाकीचं जेवढे दिवस राहिला ना तेव्हा एकदम शांत असतो. तो एक माझ्या घरातला अनुभव आहे. 75% माझं घर शांत झालेलं आहे म्हणून. अरे वा, म्हणजे स्वामींच्या मूर्तीमुळे. स्वामी आले ना घरामध्ये. हो. आणि मग स्वामींच्या घरामध्ये असं कसं चालेल तुम्ही सांगा बरं. हो. आणि मी ना गुरुचरित्राचं पारायण जरी म्हणजे मागे म्हणजे मी खूप वेळा घरी पण गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे बरं. तर मी जेव्हा ते एक गाय आणि 4 कुत्र्यांना पोळी खाऊ घालायची असते ना, तर मी केव्हा जाते ना म्हणजे पोळी द्यायला, ते बघत तर शेजारचे पाजारचे बघतात की झालं बावटचं पुन्हा चालू म्हणून. नाही, तर त्यामुळे म्हणजे लोकांना असं वाटतं ना की एवढं सगळं करतील बावट सारखी आहे. आणि माझी मावशी तिथे एक भाडेकरी होती बरं, UPचे होते, समोसा वगैरे बनवून तसं धंदा करायचे ते. तर त्याच्या भाभी होत्या ना, तर त्यांचा नवरा ना दारू प्यायचा बरं. त्या अशाच टेन्शन मध्ये रडायच्या वगैरे. त्यांना मी स्वामींबद्दल सांगितलं बरं. तेव्हा आता स्वामींचा सप्ताह नव्हता चालू का पुण्यतिथीचा, तर ते चालू होतं ना, तर मी त्यांना सांगितलं बरं की स्वामींचा जप करा, फक्त स्वामींचं नाव घ्या. तर त्यांना ना की स्वामी समर्थ हे सुद्धा बोलता येत नव्हतं बरं. तर मग त्यांना स्वामींबद्दल सांगितलं तर त्या पण स्वतःहून तयार झाल्या की मी करेल म्हणून. तर मग मी माझ्या घरी 11 वेळा तारक मंत्र बनवायची ना, तर त्यांना जरासं ग्लासभर पाणी दिलं ना, त्यांनी त्यांच्या नवऱ्याला दिलं होतं ना, तो दारू पित होता. तर ज्या दिवशी पहिल्या दिवशी पाणी दिलं ना त्या दिवशी रात्री त्याला उलटी झाली होती. तर तिचा नवरा तिला भांडत होता म्हणे की तू काय दिलं म्हणून मला. मग तिचा त्या दिवशी विश्वास पटला ना, तर ती म्हणे ती पण यायला लागली बरं माझ्यासोबत केंद्रामध्ये. इथून जायला 35 मिनिट तरी लागतात पायी जायला. तरी पण मी माझ्या घरच्यांना सांगायची केंद्रात चला, दुसऱ्या शेजारच्यांना सांगायची, ते येत नव्हते केंद्रात. पण तिला एकदाच सांगितलं, तिचा विश्वास पडला ना ती उलटी झाल्यामुळे, ती यायला लागली.
हा 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 तर ती केंद्रात यायला लागली, मग ती पण आवडीने करायला लागली बरं स्वामींचं. हा हा पण स्वामींना कदाचित तिला ना आत्ताच स्वामी सेवेत घ्यायचं नसेल, तर तिचा नवरा तिला म्हणजे दारू पिऊन मारहाण करायचा ना, तर ते गेले त्यांच्या गावाला UP ला परत निघून. हा 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 आणि काल मी तुम्हाला कॉल केला, तुम्ही कॉलच रिसिव्ह नाही केला. तर मी म्हटलं स्वामी माझा आज बॅलन्स संपणार आहे आणि माझी इच्छा होती की मी माझा अनुभव शेअर करावा म्हणून. तुम्ही ते पण माझं पूर्ण होऊ नाही दिलं. आणि ती भाभी होती म्हटलं तिला पण स्वामी सेवेत घ्यायचं. तिचा विश्वास पण बसला होता तुमच्यावर, तर तिला पण इथे राहून नाही दिलं. तिला पण जाऊन दिलं म्हटलं तिथं. मी त्या भाभीच म्हणजे मनात हे करत होती. म्हटलं किती महिने झाले, 1-1.5 महिना झाला तरी त्या भाभीचा कॉल नाही आला म्हटलं. मी मनात तेच बोलत होती स्वामींची. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली आणि नेमका त्यांचाच कॉल आला मला. अरे वा. हा हा असं झालेलं. हा हा छान छान. खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत आणि पुढचा अनुभव ना तुमच्या मनातील गोष्ट इच्छा पूर्ण होणार ताई. अगदी 100% होणार ताई. अजून खूप सारे अनुभव आहेत बरं मला, छोटे मोठे, पण मला आता सध्या ते आठवत नाहीयेत. बरं बरं. तुमचा पुढचा अनुभव आला ना ताई की त्याच्या बरोबर आठवा आणि ते पण अनुभव शेअर करा. हो. आणि हो मी अक्कलकोट मध्ये होती ना, तो एक अनुभव बरं. म्हणजे त्याच्या आधी ना मी 11 गुरुवार मी अक्कलकोटला गेली ना, त्याच्या आधी ना माझी इच्छा होती बरं अक्कलकोटला जायची. मी घरात बोलायची ना अक्कलकोटला जाऊ तर कोणीच तयार होत नव्हतं. तर एक दिवस काय केलं मी, माझा 2रा का 3रा गुरुवार होता ना, तर मी सकाळी लवकर आवरलं आणि मी आधी जाऊन विचारपूस केलेली होती बसची. मला माहित होतं 9 वाजता आणि 10 वाजता बस आहे. तर मी अशी इच्छा केली होती, मी स्वामींना ना 100 रुपयाचा पेढा देईल आणि माझा यशाचा गुलाल देईल, असं करून मी बसमध्ये ठेवेल म्हटलं ते. तर मम्मी म्हणे तुझं डोकं काय सडलेलं आहे का म्हणे, काही मनात येईल तसंच करती म्हणे. मी म्हटलं नाही माझी इच्छा आहे ना करायची तसं, तर मी तसं करणार म्हटलं. मग मी बसमध्ये जाऊन ना तसं दिलेलं. बसमध्ये अक्कलकोटच्या बसमध्ये तसं ठेवून आलेली होती बरं. आणि त्याच्यानंतर 11 गुरुवारमध्ये 2दा मला अक्कलकोटला जायला मिळालं. आणि अक्कलकोटला गेल्यानंतर ती स्वामींची मूर्ती नाहीये का अन्नछत्राकडे, तिथे पुढे बसून मी अशीच मनातल्या मनात बोलत होती, माझी इच्छा बोलत होती ना. तर तिथं शेजारी ना 2-4 बायका आलेल्या आणि त्यांनी ना एक पुस्तक आणलेलं 9 गुरुवारच्या व्रताचं बरं. ते मी वाचलं आणि स्वामींच्या मूर्ती पुढे होती ना, तर मग मी वाचल्यानंतर माझी पण मनात इच्छा झाली की मी 9 गुरुवारचं व्रत करेल म्हटलं. तर मग म्हटलं जसं स्वामीच मला सांगतायत की 9 गुरुवारचे उपवास कर म्हणून. आणि असं म्हणत नाही तर तिथे चाफ्याचं झाड होतं ना, तर त्याच्यावरून एक चाफ्याचं फूल खाली पडलं बरं. अरे वा. तर मी ते उचललं बरं चाफ्याचं फूल. आणि नंतर येताना मी सगळीकडे बघितलं बरं, ते याच्या खाली तिथं चाफ्याचं फूल कुठेच पडलेलं नव्हतं दुसरं. म्हणजे जसं फुलांचं जसं फुलं पडलेलं असतं ना, तर खूप सारं हे केलं. तर मी तेव्हा मनात विचार केला ही स्वामींची इच्छा आहे. स्वामींनी मला आधीच फुल दिलं, म्हटलं ही स्वामींची इच्छा असेल की मी 9 गुरुवारचं व्रत करावं, तर त्याच्यातला आज माझा 4था गुरुवार आहे. अरे वा. असं. आणि बघा ना, मला काल तुम्हाला अनुभव शेअर करायचा होता, पण काल नाही झालं. आणि आज गुरुवार आहे 4था, त्या दिवशी मी अनुभव शेअर करत असते माझा. छान छान. खूप सुंदर अनुभव आहेत आणि सांगितले पण तुम्ही खूप छान पद्धतीने ताई. शेअर करते मी. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. जेव्हा स्वामींची भक्ती निस्वार्थ भावनेची असते, तर अशा प्रकारे स्वामी अनुभव हे नक्कीच देत असतात. परंतु एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागत असतो. तर ती इच्छा जर स्वामींनी जर ठरवलं तर एका क्षणामध्ये ते होऊ शकतं. आणि स्वामींची इच्छेशिवाय कधीच या जगामध्ये काहीसुद्धा होऊ शकत नाही. खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबर वर तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता, तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील
होत असते. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला आलेले अनुभव हे नक्की शेअर झालेच पाहिजे, कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेले आहेत. आता पुढील कार्य तुमचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.